नमस्कार. आज सुभेदारांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन असतं. आता विसर्जन आहे म्हटल्यावर सगळेच थोडे भावूक झालेले असतात. सगळ्यांना थोडं वाईट वाटत असतं की आता बाप्पा जाणार आहेत. तरी सुद्धा आता सर्वजण बाप्पाला निरोप देतात. बाप्पाला निरोप देऊन सगळे घरी आलेले असतात. रात्र झालेली असते. सगळे झोपलेले असतात. झोपेत अचानक सायलीला एक स्वप्न पडतं. स्वप्न इतकं भयानक असतं की सायली स्वप्नातून दचकून उठते आणि बाबा आई थांबा, तुम्ही बाबा आई थांबा असं ओरडत असते. तेवढ्यात सायलीचा आवाज ऐकून अर्जुन उठतो. अर्जुन म्हणतो, काय झालं सायली? अहो सायली, तुम्ही काय बडबडताय? अहो तुम्ही झोपेत होतात, झोपेत तुम्ही बडबडताय. त्यावर सायली सांगू लागते, अहो अर्जुन काय सांगू, मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात माझे खरे आई वडील आले होते आणि ते आता माझ्यावर रागवून निघून चाललेत असं मला स्वप्नात दिसलं. त्यामुळे मी आई बाबा थांबा असं ओरडत होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचे आई बाबा तुम्हाला भेटतील. तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या आई बाबांना मी शोधत आहे आणि ते लवकरच तुमची आणि त्यांची भेट घालून देईल. आणि आता तुम्ही झोपा असं अर्जुन बोलतो. तर इकडे प्रिया ही हॉस्पिटलमध्ये आरामात झोपलेली असते. आता तिला निवांत असं वाटत असतं. तर आता प्रिया हॉस्पिटलला आहे ही बातमी मैपतला कळलेली असते. मैपत म्हणतो, ह्या प्रियाचा काटा काढलाच पाहिजे. या प्रियाला चांगली अद्दल घडवली पाहिजे, कारण तिने माझ्या एकुलत्या एका मुलीला गजाआड केलेला आहे. तिच्यामुळे आज माझी मुलगी ही शिक्षा भोगत आहे. तिला मी ह्या जन्मी तरी सोडणारच नाही असं बोलून मैपत आता घरातून प्रियाला मारण्यासाठी हॉस्पिटलला निघतो. मैपत हा हॉस्पिटलमध्ये शिरतो. त्याने डोक्यावर आता चादर घेतलेली असते, त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नसतो. तो आता प्रियाच्या रूममध्ये जातो. प्रिया जागी होते. बघते तर काय, आपल्यासमोर कोणतरी आलं आहे. हे बघून प्रिया खूप घाबरते. घाबरलेली प्रिया आता तिथनं पळू लागते. प्रिया पुढे पळत असते, मैपत मागे पळत असतो. त्यावेळी प्रिया म्हणते, अहो कोण आहात तुम्ही आणि तुम्ही माझ्या मागे का लागला आहात? मी काय बिघडवलंय तुमचं? त्यावेळी मैपत आता बोलतो, काय बिघडवलंय? तू माझ्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतला आहेस, त्यामुळे तुला जगण्याचा अधिकार नाही. मी तुला आत्ताच्या आत्ता मारणार आहे. प्रिया म्हणते, अहो असं करू नका, मी तुमचं काही बिघडवलं नाही. तुम्ही मला ओळखता का? त्यावर मैपत म्हणतो, होय मी तुला चांगलंच ओळखतो. आता घाबरून प्रिया पुढे पळत असते आणि मैपत मागे. आता मैपत प्रियाला पकडणार. तेवढ्यात प्रियाला भेटण्यासाठी तिचा नवरा अश्विन हा आता तिथे येत असतो. अश्विन बघतो. अश्विनची आणि प्रियाची टक्कर लागते. आता अश्विन म्हणतो, प्रिया अशी का पळतेस तू? त्यावर प्रिया म्हणते, हा बघ ना, कोणतरी माणूस माझा पाठलाग करतोय, तो मला मारायला टपलाय. त्यावेळी अश्विन धावत जातो आणि मैपतला पकडतो आणि आता त्याच्या तोंडावरील तो कपडा बाजूला करतो. बघतो तर काय, तो मैपत असतो. अश्विनचा राग अनावर झालेला असतो. अश्विन आता मैपतला तुडवू लागतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये येऊन मारण्याची? आता तर तुला मी सोडणारच नाही असं बोलून अश्विन मैपतला तुडवत असतो. तेवढ्यात हॉस्पिटलमधील इकडचे तिकडचे लोक जमा होतात. ते म्हणतात, काय झालं? त्यावेळी अश्विन म्हणतो, बघा ना, हा मैपत शिकरे, हा माझ्या बायकोच्या जीवावर उठलेला आहे. आता ह्याला मी सोडणार नाही. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.